नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YC एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण 17 मार्च 2025 रोजी होणारा इयत्ता 10वीचा बोर्डाचा पेपर विषय भूगोल प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा। अ स्तंभ, ब स्तंभ आणि क स्तंभ दिलेला आहे। अ स्तंभ पहा, गंगा नदी, ॲमेझॉन नदी, ब्राझील, पानझडी वने। ब स्तंभ, पाऊ, ब्राझील, मुकाशी गाळाचे संचयन होते, साग वृक्ष, मुकाशी गाळाचे संचयन होत नाही। क स्तंभ, झाडांची पाने गाळतात, मुखालगत बेटे आढळतात। या संकेतावरून देशाचे नाव मुखाशी वितरिका आढळतात। या प्रश्नाचं उत्तर पहा। अ स्तंभ, गंगा नदी, मुखाशी गाळाचे संचयन होते आणि क स्तंभामध्ये मुखाशी वितरिका आढळतात। ॲमेझॉन नदी चौथी आणि ब आहे, ब्राझील पहिला आणि क आहे, आणि पानझडी वने, साग वृक्ष, अ झाडे पाने गाळतात। अशा प्रकारे उत्तरे इथे दिलेली आहेत। व्यवस्थित पहा। व्हिडिओ फास्ट होत असेल तर स्टॉप करून पहा। त्यानंतर आपण पाहणार आहे प्रश्न क्रमांक 2, चुकीची जोडी ओळखून लिहा। प्रश्न अगोदर पाहूया। चुकीची जोडी, नद्या व उपनद्या, सिंधू, सतलज, ॲमेझॉन, उरुग्वे, पॅराग्वे, पराना, गंगा, यमुना। आणि दुसरा प्रश्न आहे पर्वत श्रेणी व शिखर, काराकोरम, केटू, गियाना उच्चभूमी, पिकोदी, नेब्लिना, महादेव डोंगर, कळसुबाई, पूर्व घाट, महेंद्रगिरी। त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, राज्य व लोकसंख्या घनता, साओ पावलो दाट लोकसंख्या, हिमाचल प्रदेश दाट लोकसंख्या, ॲमेझॉनास विरळ लोकसंख्या, पश्चिम बंगाल दाट लोकसंख्या। चौथा, वने व वृक्ष, सदाहरित वने, मोहोगनी, पानझडी वने, साग, काटेरी झुडपी वने, खेजडी, समुद्रकाठची वने म्हणजेच खारफुटीची वने, रबर। आता या प्रश्नाचं उत्तर पहा। ॲमेझॉन, उरुग्वे पहिल्याचं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर महादेव डोंगर, कळसुबाई, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हिमाचल प्रदेश दाट लोकसंख्या, चौथ्या प्रश्नाचं उत्तर समुद्रकाठची वने म्हणजेच खारफुटीची वने, रबर। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, विधानावरून योग्य पर्याय ओळखा। कोणतेही 4 गुण। मरुस्थळ या नावाने प्रसिद्ध आहे, थरचे वाळवंट। ब्राझीलमधील हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे, उत्तर ब्राझील उच्चभूमीचा उत्तरेकडील भाग। तिसरा प्रश्न, वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात, सदाहरित वने। 4, कॉफीच्या उत्पादनासाठी हा प्रदेश सुयोग्य आहे, उत्तर पर्याय क्रमांक क, साओ पावलो। त्यानंतर 5वा प्रश्न पहा, भारतात नद्यांची लांबी कमी असते पण प्रवेग जास्त असतो, उत्तर पर्याय क्रमांक अ, पश्चिम घाटात। आता पुढील प्रश्न क्रमांक 4, नकाशा आराखड्यात माहिती भरा, नावे द्या व सूची तयार करा। कोणतेही 6 घटकांपैकी 4 घटक दाखवायचे आहेत। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। या प्रश्नाचं उत्तर पहा। नकाशा दिलेला आहे, सूची तयार करून दिलेली आहे, क्रमांक लिहिलेले आहेत, इथं 6वा क्रमांक लिहिलेला आहे, हिमाचल प्रदेश। त्यानंतर दिल्ली दाखवलेला आहे, त्यानंतर पश्चिम बंगाल दाखवलेला आहे। सर्व घटक दाखवलेले आहेत आणि जो क्रमांक आहे तो इथे दिलेला आहे। आपण झूम करून पाहूया म्हणजे दिसेल। त्यानंतर कर्कवृत्त दाखवलेला आहे, कारिकल दाखवलेला आहे, इंदिरा पॉइंट दाखवलेला आहे, पश्चिम बंगाल दाखवलेला आहे। इथे ओळीने जे दाखवलेले आहेत ते सूची इथं दिलेली आहे पहा। पश्चिम बंगाल, कर्कवृत्त, कारिकल, दिल्ली, इंदिरा पॉइंट आणि हिमाचल प्रदेश। सूची व्यवस्थित पहा आणि त्याप्रमाणे दाखवा। नकाशामध्ये सूची खूप महत्त्वाची असते। यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4, त्यातील आ, खालील नकाशाचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे लिहा। कोणतेही 4 गुणांसाठी
ॲमेझॉन नदी खोरे, नद्यांची नावे, बेटांची नावे दिलेली आहेत. थोडक्यात हा नकाशा ब्राझीलच्या नद्यांचा आहे. ब्राझीलमधील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? पराग्वे नदी कोणत्या दिशेला वाहते? साओ फ्रान्सिस्को नदी कोणत्या महासागरास मिळते? मारांजा बेट कोणत्या नदीच्या मुखाजवळ आहे? कोणत्याही 2 उत्तरवाहिनी नद्यांची नावे लिहा. दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणारी कमी लांबीची नदी कोणती? या 6 प्रश्नांची उत्तरे पुढे दिलेली आहेत. प्रश्न व्यवस्थित वाचन करा. आपण उत्तरे पुढे पाहूया. या प्रश्नाचं उत्तर पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व 10वीच्या रिझल्टविषयी तुम्हाला अपडेट मिळवता येतील. आता उत्तर पहा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर: ब्राझीलमध्ये सर्वात मोठे नदी खोरे ॲमेझॉनचे खोरे आहे. पराग्वे नदी दक्षिणेकडे वाहते. साओ फ्रान्सिस्को नदी दक्षिण अटलांटिक महासागरास मिळते. मारांजा बेट ॲमेझॉन नदीच्या मुखाशी आहे. झिंगो आणि जुरुका या 2 उत्तरवाहिनी नद्या आहेत. दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणारी कमी लांबीची नदी पुरागोआकू आहे. व्यवस्थित प्रश्नांची उत्तरे पहा. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 5 पाहणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा, जेणेकरून तुम्हाला सराव करताना याची मदत होणार आहे. आता प्रश्न क्रमांक 5. भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2 6 गुण. 4 दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. पहिला: ईशान्य भारतात लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते. आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात. क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य व प्रश्नावली बरोबर घ्यावी लागते. 4. ब्राझीलमध्ये वनस्पतींच्या सर्वाधिक प्रजाती आहेत. या 4ही प्रश्नांची ते उत्तरे लिहून दिलेली आहेत. मुद्दे दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचं वाक्य पूर्ण लिहायचं आहे. पहिल्या प्रश्नाचे पण मुद्दे दिलेले आहेत. लोकसंख्येला प्रभावित करणारे घटक: स्थान, हवामान, घनदाट जंगल, वाहतूक सेवेला मर्यादा, उद्योगधंद्याला कमी विकास, सांस्कृतिक विविधता. दुसऱ्या प्रश्नाचे मुद्दे: ब्राझील विविधतेने नटलेला देश, हवामानातील विविधता, प्राकृतिक रचनेतील विविधता, घनदाट वने, पशु पक्षी, पर्यटनाचे विविध पर्याय उपलब्ध. तिसऱ्या प्रश्नाचे मुद्दे पहा. क्षेत्रभेटीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रश्नावली तयार करून सोबत ठेवावी, म्हणजे प्रत्यक्ष भेटीत विचारणे सोपे होते. आता पुढे तिसऱ्या प्रश्नाचेच अजून मुद्दे पाहूया. क्षेत्रभेटीसाठी साहित्य लागते, ते भेटीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरते. उदाहरणार्थ, कॅमेरा नाही घेतला तर तेथील छायाचित्रे घेता येणार नाहीत. चौथ्या प्रश्नाचे पण मुद्दे दिलेले आहेत. ब्राझीलमध्ये प्रजातींमध्ये खूप विविधता आढळते. हवामानामध्ये विविधता असल्यामुळे वनस्पतींमध्ये ही विविधता आढळते. उदाहरणार्थ, ब्राझील उच्चभूमी येथे आढळणाऱ्या वनस्पती आणि कटिंगा येथे आढळणाऱ्या वनस्पती यामध्ये फरक आहे. प्रश्न क्रमांक 6. पुढील सांख्यिकीय माहितीच्या आधारे बहुरेषालेख काढा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुण आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या लाखात दिलेली आहे. 1995 साली 20 ब्राझीलमध्ये होते. भारतात सुद्धा 20च होते. 2000 साली 5 साली 10 साली 15 साली याप्रमाणे चार्टमध्ये माहिती दिलेली आहे आणि त्यावर 3 उपप्रश्न विचारलेले आहेत. भारतात कोणत्या वर्षी पर्यटक संख्या सर्वाधिक आहे? 2000 या वर्षी ब्राझीलला किती पर्यटकांनी भेट दिली? कोणत्या वर्षी भारत व ब्राझीलमधील आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या सारखी आहे? अगोदर बहुरेषालेख काढलेला आहे. प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 20 लाख पर्यटक घेतलेले आहेत. सूची दिलेली आहे. उत्तर: भारतात 2015 साली पर्यटक संख्या सर्वाधिक आहे. 2000 या वर्षी ब्राझीलला 50 लाख पर्यटकांनी भेट दिली. 1995 साली ब्राझील आणि भारतात पर्यटक संख्या सारखी होती. अतिशय प्रश्न सोपे आहेत. त्यानंतर त्याला किंवा प्रश्न 6 गुणांसाठी खालील आलेखाचे वाचन करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय व्यवसायाविषयी माहिती दिलेली आहे. एकूण राष्ट्रीय उत्पादनात विभागांचे योगदान आणि विभागात गुंतवलेल्या लोकसंख्येची टक्केवारी. सूची दिलेली आहे. प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. प्राथमिक डार्कमध्ये आहे, द्वितीय फेंट आहे आणि तृतीय मीडियम आहे.
यामध्ये 6 उपप्रश्न विचारलेले आहेत. कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात तृतीय व्यवसायाचे योगदान अधिक आहे? भारतात कोणत्या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे? 10% लोकसंख्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेला देश कोणता? भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात तृतीय व्यवसायाचे योगदान किती टक्के आहे? ब्राझीलच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कमी योगदान कोणत्या व्यवसायाचे आहे? ब्राझीलमधील द्वितीयक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती? हे 6 प्रश्न वर दिलेल्या आलेखावर विचारलेले आहेत. प्रश्न अतिशय सोपे आहेत. आता आपण यांची उत्तरे पाहूया. 6 प्रश्नांची उत्तरे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, ब्राझीलच्या राष्ट्रीय उत्पादनात तृतीय व्यवसायाचे योगदान अधिक आहे. भारतात प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे. 10% लोकसंख्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेला देश ब्राझील आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात तृतीय व्यवसायाचे योगदान 57% आहे. पाचव्या प्रश्नाचं उत्तर, ब्राझीलच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कमी योगदान प्राथमिक व्यवसायाचे आहे. 6व्या प्रश्नाचं उत्तर, 19% लोकसंख्या गुंतलेली आहे द्वितीय व्यवसायामध्ये ब्राझीलमधील. आता प्रश्न क्रमांक 7, सविस्तर उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न पहा. भारतातील नागरीकरणाविषयी सविस्तर माहिती लिहा. भारत व ब्राझीलचे स्थान व विस्तार या संदर्भाने तुलनात्मक माहिती लिहा. हिंदी महासागर व हिमालय पर्वताचा मान्सून निर्मितीवर पडणारा प्रभाव स्पष्ट करा. ब्राझीलमधील जलवाहतुकी संदर्भाने भाष्य करा. 4ही प्रश्नांचे उत्तरांचे मुद्दे दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी त्याच्यावर 1 किंवा 2 आधारित वाक्य लिहायचे आहेत, कारण की हा 4 गुणांसाठी प्रश्न आहे. मुद्दे पण आवश्यक आहेत. या 4 पैकी बोर्डाच्या परीक्षेसाठी 100% 2 उपप्रश्न येणार आहेत. त्यामुळे 4ही प्रश्नांची तयारी करा. आता पहिल्या प्रश्नाचे मुद्दे पहा. नागरीकरण आणि त्याची व्याख्या लिहायची आहे. भारतात 2011 साली जनगणनेच्या अनुसार 31% लोकसंख्या शहरामध्ये आहे. नागरीकरण असमान झाले आहे. अधिक नागरीकरण प्रदेश कोणते? कमी नागरीकरण झालेले प्रदेश कोणते? नागरीकरणाचा कल 1960 पासून कसा वाढत आहे? इथे दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नांच्या उत्तरांचे मुद्दे दिलेले आहेत. व्यवस्थित वाचन करा आणि त्याच्याविषयी 1 ते 2 वाक्ये लिहा. 4 गुणांसाठी प्रश्न असल्यामुळे स्पष्टीकरण लिहिणं अपेक्षित आहे. पुढे 4थ्याही प्रश्नाचे मुद्दे दिलेले आहेत. त्याचंही व्यवस्थित वाचन करा आणि यापैकी बोर्डाच्या परीक्षेसाठी 2 या प्रश्नात उपप्रश्न सोडवायचे आहेत. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपण 17 मार्च 2025 रोजी होणारा इयत्ता 10वीचा बोर्डाचा भूगोलचा पेपर उत्तरासहित पाहिला आहे. धन्यवाद.